देवासमोर आपण नारळ का फोडतो? आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कुठल्याही शुभ कार्यासाठी किंवा मंदिरात गेल्यानंतर किंवा देवासमोर नारळ फोडला जातो. अमावास्येला सुद्धा आपण घरामध्ये नारळ फोडतो. कारण नारळ हे एक बलिदानाचं प्रतीक आहे. नारळ वरून टणक आहे, पण आतमध्ये मात्र खूप गोड खोबरं आणि गोड पाणी आपल्याला तो देत असतो. म्हणजेच काय, तर अंतर्मनाची जाणीव करून देण्याचं काम हा नारळ किंवा हे श्रीफळ करत असतं. आपण भगवंताजवळ जेव्हा जातो तेव्हा अंतर्मनानेच जात असतो. आपल्या मनात काही विचार चाललेत ते त्याला सांगण्याची एक प्रक्रिया आपल्याकडून नकळत होत असते. समुद्राचं खारं पाणी स्वतःकडे घेऊन आपल्याला गोड पाणी आणि गोड खोबरं देण्याचं काम नारळ करत असतो. म्हणजेच काय, तर आपला धर्म काय सांगतो, तर इतरांसाठी त्याग करणं, मग तो कोणत्याही प्रकारचा असू दे. तर नारळ म्हणजे श्रीफळ हे करत असतो. तर दुसऱ्यांसाठी केलेला त्याग आणि बलिदानाची जी भावना नारळ आपल्याला शिकवतो, ती आपल्या लक्षात राहावी आणि ती आचरणात आणण्याची सवय आपल्याला लागावी, ही नारळ फोडण्यामागची आपली प्रथा आहे किंवा ही नारळ फोडण्यामागची आपली विचारसरणी आहे. आणि म्हणून आपण देवासमोर नतमस्तक होऊन नारळ फोडण्याची प्रक्रिया करत असतो. जय गजानन.